नवापूर तालुक्यात भीषण आग, मजुराचा संसार खाक, 80,000ची रोकड भस्मसात। नवापूर तालुक्यातील शेही गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका मजुराच्या घराला भीषण आग लागून संपूर्ण संसार राख झाला। सुरत्या जेठ्या गावीत यांचे कुटुंब वडफळ येथील आदिमाता यात्रेसाठी गेले असताना ही दुर्दैवी घटना घडली। सुदैवाने घरातील सर्व सदस्य बाहेर असल्याने मोठी जीवितहानी टळली। या आगीत कुटुंबाचे अत्यावश्यक कागदपत्रे, कपडे, धान्यसाठा आणि कष्टाने साठवलेली 80,000 रुपयांची रोकड जळून भस्मसात झाली। ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली। या आगीमुळे हे मजूर कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आले असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे। प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून या गरीब कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे। आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार। नमस्कार। आज आमच्या शेही गावात सुरत्या जेठी वडवी यांच्या घरात रात्री अचानक 2:30च्या सुमारास आग लागली आणि हे लोक आमच्या गावाच्या बाजूला वडफळी येथे आदिमाता यात्रेची यात्रा सुरू असल्या कारणाने हे सगळे लोक दरवर्षीप्रमाणे यात्रेला गेलेले होते। आग कशामुळे लागली ते काय आम्हाला कळलं नाही, परंतु आग एवढी भयानक होती की आजूबाजूच्या घरांना सुद्धा त्याचा तडाखा बसलेला आहे। रात्री गावातील लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी, ग्रामपंचायत सदस्य कोचऱ्या दादा आहे किंवा नबाजी दादा आहे, तसेच राजेश शंकर नाईक, सगळ्या गावकऱ्यांनी बायांनी मिळून रात्री जेमतेम करून आग विझवली। आम्ही फायर ब्रिगेडला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी काय फोन रिसीव्ह केला नाही। तसंच जी आग आटोक्यात आली त्याच्यामुळे परिसरातील नुकसान वाचलं आणि या जे घरमालकाचं आहे तर यांचं सगळं नुकसान झालेलं आहे। काही खायचं वाचलं नाही, अंगातले कपडे वाचले नाही, त्यांचे डॉक्युमेंट्स नाही, भांडे आता छायाचित्रामध्ये एक भांडं सुद्धा वाचलेलं नाही आहे। तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी यांना जास्तीत जास्त मदत करावी आणि काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा आमचं आवाहन आहे की त्यांनी सुद्धा या लोकांना मदत करावी।